एक्सप्रेस या ठिकाणाहून जात असताना परदाडे रेल्वे स्थानकाच्या जवळपास मोकळ्या जागेवर कोणीतरी गाडीची चेन खेचल्यानंतर या ठिकाणी आलेली आहे, तर त्यांच्यावर देखील उपचार या ठिकाणी केले जात आहेत। तर पाचोरा ग्रामीण रुग्णालयामधले ही दृश्य आपण पाहतो। 3 पेशंट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यांच्यावर पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। प्रशासनाची टीम आता या ठिकाणी पोहोचली असून पाचोरा आणि परिसरातले हॉस्पिटल्स यासाठी तयार ठेवण्यात आलेली आहेत। तर सध्या 7 ते 8 प्रवाशांना इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं। तर दुसरे दृश्य आपण पाहतोय की नेमका अपघात कसा घडलेला आहे। अपघाताच्या ठिकाणी आता गिरीश महाजन आणि पोलीस अधीक्षक देखील पोहोचले आणि अधिक माहिती या संदर्भात घेतली जाते। तर आगीच्या एका अफवेनं अनेकांचा बळी घेतलेला आहे। जळगावमध्ये कशा प्रकारे हा भीषण अपघात झाला त्याची अॅनिमेशनच्या माध्यमातून ही दृश्य सध्या आपण पाहतोय। अचानक ट्रेनची चेन जी आहे ती खेचण्यात आलेली आहे आणि ठिणग्या उडाल्या आणि त्यानंतर मात्र आग लागल्याची अफवा पसरली। घाबरून कित्येक प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उडी मारली आणि समोरून येणाऱ्या ट्रेनने त्यांना चिरडलेलं आहे। आतापर्यंत 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मिळते, तर 30 ते 40 प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारल्याची माहिती समोर येते। तर अपघातामध्ये 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळते, मात्र अद्याप याची पुष्टी होऊ शकली नाही। मात्र 7 ते 8 प्रवाशांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या गाडीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील या संदर्भातली माहिती दिली आहे। तर प्रवासी जे आहेत ते ट्रॅकवर या ठिकाणी उभे होते। दोन्ही गाड्या या ठिकाणाहून रवाना करण्यात आलेल्या असल्या तरी आता घटनास्थळी गिरीश महाजन पोलीस अधीक्षक पोहोचले, अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतात की अपघात नेमका कसा घडलेला आहे। पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे येत असताना हा अपघात घडलेला आहे। चालकानं अचानक ट्रेन चेन कोणीतरी खेचलेली आहे आणि त्यानंतर नेमकं काय घडलं अॅनिमेशनच्या माध्यमातून पाहूया आपण। तर पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे येत होती, त्याच वेळेला परदाडे रेल्वे स्थानकाच्या पुढे ही गाडी चेन पुलिंग केल्यामुळे थांबली। त्यातून उतरलेल्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसनं अशा प्रकारे चिरडलेलं आहे। त्यानंतर 7 ते 8 प्रवाशांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। पुष्पक एक्सप्रेस त्यानंतर पाचोरा स्थानकावर आणण्यात आली, त्यामध्ये जखमींना आणण्यात आलेलं होतं। पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आता सध्या उपचार सुरू आहेत।